उपोषणासाठी आपण बसलाय, काय विषय आहे आपला? नमस्कार, मी अनिल तानाजी मोठे, माजी जिल्हा परिषद सभापती. मी आणि माझ्या गावातील ग्रामस्थांनी 4/5/2026 रोजी एक जिल्हा आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना एक निवेदन दिलं होतं की गिरडी गावामध्ये कोट्यवधीची कामे न करता बिले काढलेली आहेत, तसेच काय वस्तू न खरेदी करता ही बिले काढली. त्या संदर्भात 4/5/2026 रोजी एक निवेदन दिलेलं आहे. त्यानंतर 10/6/2026 रोजी एक दिलेलं आहे. आणि त्यानंतर आज उपोषणाला इथं बसत आहे. त्याचं कारण एवढंच आहे की आमची एकच मागणी आहे की सखोल चौकशी करावी. जिल्हा स्तरावरून कमिटी नेमून शिवून साहेबांच्या मार्फत त्याची चौकशी व्हावी. यामध्ये तालुका लेवलचे अधिकारी आहेत आणि तत्कालीन सरपंच तर पूर्ण हे ग्रामपंचायतीची बिलं त्यांनी अशी कामं न करता बिलं काढलेली आहेत. त्या संदर्भात आम्ही आज उपोषणाला इथं बसलेलो आहे. आज आपण 3 वेळा त्यांना निवेदन देऊन त्यांचं काय प्रत्युत्तर किंवा त्यांच्याकडून काय सहकार्य त्यावरती काही उत्तर आलेलं नाही. अधिकारी येतात, गावात येतात आणि उगाच आपलं काम बघितल्यासारखं करतात. कुठेतरी बघून इकडे तिकडं. काल पाणी पुरवठ्याचे अधिकारी आले होते, त्याने कामं चेक करत असताना 8 कामं चेक केली. त्यातले तर 3 कामं नाहीतच म्हणून त्यांनी आम्हाला तसं सांगितलं की इथं कामच नाहीत केली. तर ही संपूर्ण चौकशी कधी होणार? आम्ही 2021 ते 2026ची मागणी केली. पूर्ण 5 वर्षाची कामं तपासणी व्हावी. या ठिकाणी तुम्ही जे 3 ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, तुम्ही 3 वेळा निवेदन दिलं जिल्हा परिषदला इथं, तर त्यावेळी पाठपुरावा तुम्ही केला नाही का? त्यावेळी पाठपुरावा 3 वेळा निवेदन दिले. पाठपुरावा फोनवरती बोललोय आम्ही सगळं. गिरडी गावामध्ये अधिकाऱ्यांकडे काय उत्तर आलं त्या टायमाला? करू, थांबा, करतोय आम्ही, चालू आहे, हेच उत्तर. मग अधिकारी डावडाव करतात का? टाळाटाळ करून फक्त पुढे ढकलायचं कसं? कारण या तालुका लेवलचे सगळे अधिकारी यात इन्व्हॉल्व आहेत. आता तुमचं म्हणणं काय नेमकं? चौकशी झाली पाहिजे, संबंधितावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ज्यांनी कामं न करता ज्यांच्या नावावरती बिलं निघले त्यांची सक्त वसुली पैसे करून घेऊन ग्रामपंचायती खात्याला भरले पाहिजे. आणि ज्या ठिकाणी कामं झाली नाही त्या ठिकाणी कामं झाली पाहिजे. आता मुद्दा हे गिरडी ग्रामपंचायत 2021 ते 2026 पर्यंत दप्तर ताब्यात घेऊन शिवसाहेबांनी त्याच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी. तत्कालीन सरपंच यांच्यावर कामे न करता बिले काढल्याबद्दल गुन्हे दाखल करावे. एकाच व्यक्तीच्या नावे करार न करता, टेंडर न करता, कामं न करता बिलं काढले त्याची सक्त वसूली व्हावी. टेंडर करत असताना टेंडर आय डीच्या ठिकाणी गावाचे नाव, गावाच्या नावाच्या ठिकाणी टेंडर आय डी नमूद करून काय टेंडर लपवले आहेत. आणि या सर्व भ्रष्टाचार अधिकारी जे इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही माझी प्रमुख मागणी आहे. आता आमरसून तुम्ही आता बसलाय उपोषणाला इथं, जर सरकारनं जर इथं शासनानं जर तुमची नाही तर दखल घेतली, तुम्ही काय करणार पुढं? जोपर्यंत मी मागणी केली ते दखल घेणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. जो गेला तर चालेल. मी दिलीप मोठे, गिरडी गावचा माजी सरपंच आहे. आमचे पुतणे माननीय माजी सभापती अनिलभाऊ मोठे यांनी गिरडी ग्रामपंचायतीमध्ये आणि गिरडीतील सर्व नेते मंडळी किंवा इतर ग्रामस्थ यांनी मागणी केल्याप्रमाणे गिरडी गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक 2021पासून आत्तापर्यंत 2026पर्यंत जी कामे झाली ते कामे कुठल्याही पद्धतीचे पूर्ण झालेली नसून काही ठिकाणी कामेच झाली नाही. कालच आमचे पाणी पुरवठ्याचे उपअभियंता आले, त्यांनी 2-4 कामं तपासली, त्यामध्ये 2-3 कामं त्या लोकेशनला नव्हती. अशा प्रकारचा मोठा भ्रष्टाचार गिरडी ग्रामपंचायतीमध्ये झाला आहे. आणि त्यासाठी सभापती यांनी इथं निवेदन दिलं. आम्ही सगळ्यांनी मिळून शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही कमिटी नेमतो, परंतु अजून काही कमिटी नेमलेली नाही. गिरडी गावातील दप्तर घ्यायसाठी सभापतींना 2 दिवस गिरडी ग्रामपंचायत पुढं उपोषण करायला लागलं आणि नंतर आम्हाला थोडंफार दप्तर मिळालं. पण त्या दप्तरांमध्ये सगळ्या त्रुटी आहेत, MD सारख्या गोष्टी दिल्या नाहीत. असे लपवलपी करून सांगोल तालुक्यातील एखादे तिथल्या लेवलच्या साहेबांना सांगून जर चौकशी केली तर ती चौकशीला येतात पण वेळ काढूपणा करतात, कारण ती त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. अशा प्रकारची भूमिका सभापतींनी आता मांडली आहे. तर आम्हाला जिल्हा लेवलची कमिटी नेमून शिवसाहेबांनी आम्हाला न्याय द्यावा आणि गिरडी ग्रामपंचायतचा जो कष्टाचा पैसा आहे, लोकांच्या हक्काचा पैसा आहे, ती पैसा कुठे गेला याची चौकशी होऊन संबंधितावर कारवाई व्हावी, यासाठी सभापतीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही गिरडीतले ग्रामस्थ या ठिकाणी आलेलो आहोत.